Hello kids. Today we are going to start the another lesson from your English scholarship book. Title of your lesson is verb conjugations. Verb conjugation means nothing else but tenses. Verbs conjugation म्हणजे काय ते tense सांगितलेले आहेत. And for your syllabus there will be two subtypes. They considered in your syllabus two subtypes are only considered from your tenses, and that subtypes are simple tense and continuous or progressive tense. तुमचे जे टेन्स आहेत टेन्स कुठले कुठले आहेत सांगा. प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स, फ्युचर टेन्स. करेक्ट. and each tense divided into four subtypes: simple, progressive, परफेक्ट अँड परफेक्ट प्रोग्रेसिव्ह. ओके. तर यामध्ये चार जे सबटाईप्स आहेत त्यापैकी इथे तुम्हाला यावर्षी सिलेबसमध्ये फक्त सिम्पल टेन्स आणि प्रोग्रेसिव्ह टेन्स किंवा कंटिन्युअस टेन्स हे दोनच टेन्स अभ्यासात विचारत घेतलेले आहेत. तर इथे आपण काय करणार आहोत की ह्या सबटाईपप्रमाणे टेन्सेसप्रमाणे वाक्याची रचना कशी असते, सेंटेन्स कन्स्ट्रक्शन कसं असतं ते आपण इथे बघणार आहोत. ओके. So here we are going to consider 6 tenses. 3 into 2 6. बरोबर. सिम्पल टेन्सचे तीन प्रकार आहेत. प्रेझेंट, सिम्पल प्रेझेंट, सिम्पल पास्ट अँड सिम्पल फ्युचर. अँड प्रोग्रेसिव्ह टेन्स, प्रेझेंट प्रोग्रेसिव्ह, पास्ट प्रोग्रेसिव्ह अँड future progressive. In this way, in this chapter we will discuss about these 6 tenses. Now let's start. First we are going to learn about simple sentence construction. ओके. सिम्पल टेन्सचं कन्स्ट्रक्शन कसं असतं या टेन्स वाईज ते आपण यामध्ये बघणार आहोत. आता बघा, सिम्पल टेन्समध्ये मी तिकडे 3 टेन्सेसमध्ये डिवाइड केलं आहे. सिम्पल प्रेझेंट टेन्स, सिम्पल पास्ट टेन्स अँड सिम्पल फ्युचर टेन्स. सिम्पल टेन्समध्ये वाक्य कसं असतं, ज्यावेळी वाक्यामध्ये तुमचा जो सब्जेक्ट असतो तो आय, वी किंवा यू असतो आणि दे, आय, वी, यू, दे यापैकी एक असतो, त्यावेळी त्याचं जे वर्ब असतं हे वर्ब तुमचं त्याच्या प्रेझेंट फॉर्ममध्ये असतं, ओरिजिनल फॉर्ममध्ये असतं आणि त्याच्यानंतर ऑब्जेक्ट येतो. मीन्स आय ईट अ मँगो, वी ईट अ मँगो, यू ईट अ मँगो, दे ईट अ मँगो. ओके. सिम्पल प्रेझेंटमध्ये ज्यावेळी यापैकी आय, वी, यू, दे यापैकी ज्यावेळी एखादा सब्जेक्ट असेल त्यावेळी वर्ब जे आहे हे ओरिजिनल फॉर्ममध्ये असतं, त्याला कुठलंही सफिक्स ॲड होत नाही. ठीक आहे. आता ज्यावेळी तुमचा जो सब्जेक्ट आहे हा थर्ड पर्सन सिंग्युलर फॉर्ममध्ये असतो. थर्ड पर्सन सिंग्युलर म्हणजे कोण, ही, शी, इट यापैकी एखादा असतो, त्यावेळी जे जे मेन वर्ब असतं या वर्बला एस किंवा ई एस सफिक्स लागतं, ॲड होतं आणि मग त्याच्यानंतर आपण ऑब्जेक्ट वापरतो. फॉर एक्झाम्पल सी, ही इट्स अ मँगो, शी इट्स अ मँगो, इट इट्स अ मँगो. इटला काय लावलं आहे आपण, एस हे सफिक्स लावलं आहे. कळलं. म्हणजे ह्याच्यावरून आपल्याला काय लक्षात येतं, ज्यावेळी आय, वी, यू, दे यापैकी एखादा सब्जेक्ट असेल तर सिम्पल टेन्समध्ये वर्ब आहे त्याच फॉर्ममध्ये येणार, परंतु ही, शी, इटपैकी एखादा जर सब्जेक्ट आला तर मात्र वर्बला एस किंवा ई एस हा सफिक्स आपण ॲड करायचा. ओके. सिम्पल रूल आहे हा, तुमच्या लक्षात राहील. देन सिम्पल पास्टमध्ये काय होतं, पास्ट म्हटल्यानंतर मोस्ट इम्पॉर्टंट थिंग अबाउट पास्ट टेन्स इज यू मस्ट यूज सिम्पल पास्ट फॉर्म ऑफ वर्ब. ह्याच्यासाठी तुम्हाला सिम्पल पास्ट फॉर्म जे आहेत हे पाठ असणं फार गरजेचे आहेत. ते जर पाठ नसतील तर तुम्हाला इथे या फॉर्ममध्ये सेंटेन्स कन्स्ट्रक्शन करता येणार नाही. त्यामुळे वर्ब फॉर्म तुमचे सिम्पल पास्ट टेन्समधले पाठ असणं फार महत्त्वाचे आहेत. ओके. नाउ आता यामध्ये बघा, यामध्ये कुठल्याही सब्जेक्टमध्ये सिम्पल पास्ट टेन्समध्ये सब्जेक्टमध्ये कुठलंही तुमचा जो पर्सन आहे कुठलाही असू दे, आय, वी, यू, दे असू दे किंवा ही, शी, इट असू दे, तुम्हाला इथे वर्बचा जो आहे सिम्पल पास्ट फॉर्मच यूज करायचा आहे. इथे इटचा सिम्पल फॉर्म काय आहे, एट, म्हणून मी इथे एट वापरलं आहे. समजा ड्रिंक असतं तर इथे ड्रँक आलं असतं. समजा स्विम असतं तर स्वाम आलं असतं.
त्याच्यानंतर वेक असतं, तो वोक आलं असतं, कम असतं, केम आलं असतं, गो असतं, वेंट आलं असतं. म्हणजे सिम्पल पास्ट फॉर्म तुम्हाला इथे यूज करायचा आहे. आणि त्याच्यानंतर ऑब्जेक्ट. ओके, मग काय लक्षात ठेवायचं की सिम्पल पास्ट टेन्स असेल तेव्हा वर्बचा काय तो सिम्पल पास्ट फॉर्म येतो. तो त्याच्यामध्ये कुठलंही त्याच्या आधी कुठलंही ऑक्झिलरी वर्ब किंवा आय एन जी फॉर्म किंवा कुठलाही वॉज वेअर या पद्धतीने येत नाही. सिम्पल फ्युचरमध्ये वर्बच्या आधी सेम स्ट्रक्चर जे सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये आहे तेच येतं, मात्र प्रत्येक जो तुमचा वर्ब असतो त्या वर्बच्या आधी आय असेल तर शाल येईल आणि बाकीचे जे सगळे कुठलेही सब्जेक्ट असतील त्याच्यानंतर विल येईल. शाल इट, विल इट, एवढाच फरक आहे. शाल किंवा विल असेल त्या सेंटेन्समध्ये आणि वर्ब जे आहे त्या फॉर्ममध्ये असेल तर तो सिम्पल फ्युचर टेन्स आहे. लक्षात येत आहे. सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये वर्ब जो आहे तो आहे त्याच फॉर्ममध्ये असतो, फक्त सिंग्युलरमध्ये थर्ड पर्सन सिंग्युलर करता असेल तर त्याला एस किंवा एस लागतो. ठीक आहे. त्याच्यानंतर सिम्पल पास्ट टेन्समध्ये काय येतं, सिम्पल त्याचा जो पास्ट फॉर्म आहे तो वापरतो आपण वर्बचा, कुठला आय एन जी किंवा वॉज वेअर इथे वापरत नाही. आणि सिम्पल फ्युचरमध्ये काय करतो आपण, वाक्य जे कन्स्ट्रक्शन सिम्पल प्रेझेंट टेन्समध्येच असतं त्याप्रमाणेच असतं, फक्त वर्ब जो असतो त्या वर्बच्या आधी शाल किंवा शाल किंवा विल लागतं. यामध्ये सुद्धा आय एन जी फॉर्म येत नाही, हे लक्षात ठेवा. शाल विल असेल, बी नसेल, आय एन जी फॉर्म नसेल तर तो सिम्पल फ्युचर टेन्स आहे. ओके. आता यामध्ये पुढे बघा प्रोग्रेसिव्ह टेन्स किंवा कंटिन्युअस टेन्सचं स्ट्रक्चर कसं आहे ते बघा. सिम्पल प्रेझेंट कंटिन्युअस टेन्समध्ये कसं वापरलं आहे, आय एम प्लेइंग, वी यू दे असेल आर प्लेइंग, ही शी इट असेल इज प्लेइंग. कंटिन्युअस फॉर्ममध्ये वर्बला जो आहे हा आय एन जी फॉर्म लागतो. वर्बचं रूपांतर जे आहे ते आय एन जी वर्बमध्ये होतं. सेकंडली त्याच्या आधी ऑक्झिलरी वर्ब येतो. प्रेझेंट असेल तर एम इज आर यापैकी एक येईल, पास्टमधला असेल तर वॉज वेअर येईल, फ्युचरमध्ये असेल तर शाल बी किंवा विल बी येईल. ओके. आणि त्याच्यामध्ये तुम्ही हे लक्षात ठेवा, आय एम आय असेल तर प्रेझेंटमध्ये एम हे ऑक्झिलरी येतं, यू वी यू दे असेल तर आर येणार, ही शी इट असेल तर इज येणार, पास्ट असेल तर वॉज वेअर येणार आणि फ्युचर असेल तर शाल बी विल बी येणार. ओके, एवढं लक्षात राहील. हा टेन्स जर तुम्ही व्यवस्थित वाचलात अभ्यासलात तर ओके किड्स, नाव वी विल सी सॅम्पल क्वेश्चन रिगार्डिंग दिस लेसन. ओके, तर सॅम्पल क्वेश्चनमध्ये पहिला क्वेश्चन काय आहे, व्हॉट इज द फर्स्ट क्वेश्चन, चूज द करेक्ट टेन्स फ्रॉम द फिल इन द ब्लँक्स. इथे थोडीशी लाईट गेली आहे त्याच्यामुळे लाईटचा इश्यू आहे, थोडंसं तुम्ही ॲडजस्ट करून घ्यावंच लागेल. ओके, सो लेट्स गो टू द क्वेश्चन नंबर 1. चूज द करेक्ट टेन्स फ्रॉम द फिल इन द ब्लँक्स. फिल इन द ब्लँक्स म्हणजे एक तुम्हाला वर्ड दिलेला असेल आणि त्याचं करेक्ट टेन्सचा जो फॉर्म आहे तो तुम्हाला चूज करून त्याच्यामध्ये लिहायचा आहे. तर यामध्ये काय आहे बघा, आय विल रीड द सेंटेन्स. ही डॅश टू अ लार्ज गॅदरिंग यस्टरडे. एक वर्ड आहे यस्टरडे. यस्टरडे या वर्डवरून आपल्याला इमिजिएटली कळतं की हा जो टेन्स आहे हा पास्ट टेन्स आहे. देन व्हॉट यू विल डू in the given options, from this given 4 option you will search the word which is in simple past or in past continuous tense. ओके, तर तुम्हाला सिम्पल पास्ट आणि पास्ट कंटिन्युअस टेन्समधला फॉर्म ह्याच्यातला शोधायचा आहे. बघा, यात पहिला ऑप्शन आहे स्पीक, दुसरा ऑप्शन आहे इज स्पीकिंग, तिसरा आहे वेअर स्पीकिंग आणि चौथा आहे स्पोक. तर याच्यामध्ये स्पीक्स हा जो पहिला ऑप्शन आहे हा टेन्स कुठला आहे, प्रेझेंट टेन्स, सो इट वोंट बी द आन्सर. इज स्पीकिंग ऑल्सो इज आहे, इट्स अ प्रेझेंट टेन्स, मीन्स इट वोंट बी अ आन्सर. नाव ऑप्शन 3 and 4 वेअर स्पीकिंग अँड स्पोक. वेअर स्पीकिंग द थर्ड वर्ड वेअर स्पीकिंग, पण वेअर आपण कोणासाठी वापरतो, जर वी यू किंवा दे असेल तर आपण वेअर हे ऑक्झिलरी वापरतो. पण इथे आपल्याला जो सब्जेक्ट आहे तो कोण आहे, ही आहे,
So the third option will be wrong. If we will choose third answer, then it will be wrong. So last remaining is the fourth option. The word is spoke. Spoke it is in. It is the simple past form of the word speak. So it must be a correct answer. So what we will do, we will darken the fourth option of this question. या क्वेश्चन मधला जो फोर्थ ऑप्शन आहे स्पोक आन्सरचा, त्याला मी इथे डार्क केलेला आहे. ओके, या अशा प्रकारच्या क्वेश्चनमध्ये तुम्ही वर्ड्स पहिल्यांदा काय करायचं, पूर्ण सेंटेन्स वाचलं की तुम्हाला अर्थ लावण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि त्याच्यामध्ये जे क्वेश्चन दिलेले असतात त्याच्यामध्ये तुम्हाला सेंटेन्समधला जो फर्स्ट म्हणजे तुम्हाला इकडे जो सब्जेक्ट असेल तो कोण आहे तो विचारात घ्यावा लागेल. आणि देन त्याच्या सेंटेन्समध्ये जे आलेले जे वर्ड आहे किंवा सुचवलेली जी ॲक्शन आहे त्याच्यावरून तुम्हाला उत्तराचा तुमचा काय वर्ड असेल हा चूज करावा लागेल. ओके, देन वी विल गो टू द नेक्स्ट क्वेश्चन. अँड द नेक्स्ट क्वेश्चन इज सी आयडेंटिफाय द टेन्स फॉर्म टू विच द वर्ब इन द फॉलोइंग sentence. Identify the tense form to which the verb in the following sentence below. जे काय आहे, तुम्हाला आन्सर दिलेला आहे किंवा क्वेश्चन दिलेला आहे आणि क्वेश्चनमध्ये तुम्हाला काय विचारलं आहे, क्वेश्चन कुठल्या टेन्समध्ये आहे ते तुम्हाला इथे विचारलेलं आहे. आता बघा, पहिलंच तुमचं जे सेंटेन्स काय दिलं आहे, द ट्रेन विल बी अरायविंग सून. ओके, and options are given: future progressive, future perfect, simple future, future perfect progressive. आता ह्याच्यामध्ये ट्रेन विल बी अरायविंग इथे तुम्हाला दिसत नसेल कदाचित, बघा, द ट्रेन विल बी अरायविंग असं सेंटेन्स आहे. ते विल बी अरायविंग आपल्याला हे तर आपण शिकलो आहे की सिम्पल टेन्स असेल तर सिम्पल फ्युचर असेल. आता हा फ्युचर टेन्स इतकंच आपल्याला कळतं आहे. मग सिम्पल फ्युचर जर आहे तर नुसता विल आणि अराईव्ह म्हणजे जे वर्ब आहे ते त्याच्या ओरिजिनल फॉर्ममध्ये येईल आणि त्याच्या आधी विल लागेल. पण तो जर प्रोग्रेसिव्ह टेन्समध्ये असेल तर शाल किंवा विल नंतर बी येईल आणि वर्बला ING फॉर्म लागेल. म्हणजे इथे काय आहे, इथे विल बी अरायविंग आहे, मीन्स डेफिनेटली इट्स अ प्रोग्रेसिव्ह ऑर कंटिन्युअस टेन्स. मग ह्यामध्ये कुठलं ऑप्शन आहे ते शोधायचं. फ्युचर प्रोग्रेसिव्ह फर्स्ट ऑप्शन इज गिवन. फ्युचर प्रोग्रेसिव्ह मीन्स फ्युचर कंटिन्युअस टेन्स. फ्युचर परफेक्ट इज नॉट देअर कारण आपल्याला ऑप्शनला नाहीच आहेत परफेक्ट टेन्स. मग फर्स्ट आणि थर्ड उरला. सिम्पल फ्युचर हा असू शकत नाही कारण इथे एकतर इथे बी दिलेला आहे, दुसरं इथे ING फॉर्म ऑफ वर्ब आहे. त्याच्यामुळे काय आहे, हा डेफिनेटली जो आहे फ्युचर प्रोग्रेसिव्ह टेन्स आहे. सो व्हॉट आय हॅव डन, आय हॅव चोजन द फर्स्ट ऑप्शन अँड आय डार्क इट विथ माय ब्लॅक पेन. ब्लॅक पेनने मी इथे डार्क केलेलं आहे पहिला. अशा प्रकारचे क्वेश्चन्स तुम्हाला बुकमध्ये ह्या वर्ब म्हणजे लेसन नंबर 25 मध्ये मिळणार आहेत. ओके, सो त्याच्यात तुम्ही काय करायचं आहे, इथे बुकमध्ये बुकचं पेज नंबर आहे पेज नंबर 81. book page number 81 and 82. As a homework you have to solve on this lesson page number 81 and 82. See here 81 and 82. आता ह्याच्यामध्ये आणखी एक थर्ड क्वेश्चन आहे बघा, जो तुमच्या बुकमध्ये आहे 82 पेजवर. डू ॲज डिरेक्टेड. डू ॲज डिरेक्टेडमध्ये काय आहे, तुम्हाला पिक्चर दिलेला आहे आणि पिक्चरवरून तुम्हाला करेक्ट सेंटेन्स चॉईस करायला सांगितलेलं आहे. तर इथे आपण बघूया आता काय आहे बघा. हे पिक्चर नंबर 2. लुक ॲट द क्वेश्चन अँड चूज द करेक्ट सेंटेन्सेस. तर आता आपल्याला काय दिसतं ह्याच्यामध्ये, मंकीज दिसतात की नाही. देर आर 2 monkeys, राईट. दॅट व्हॉट आर दे डुईंग, दे आर इटिंग बनानाज. काय करतात हे मंकी, हे मंकी बनानाज खातात. मग फर्स्ट सेंटेन्स काय आहे, द मंकी इटिंग बनानाज. इट्स अ रॉंग कन्स्ट्रक्शन. यामध्ये कुठलाही वर्ब दिलेला नाही, आपल्याला वर्ब किंवा टेन्स कळत नाही. इट्स अ रॉंग आन्सर. सेकंड, द मंकीज इट्स बनानाज. मंकीज सिंग्युलर आहे का प्लुरल आहे. 2 monkeys आर देअर, सो इट्स अ प्लुरल. प्लुरल म्हटल्यानंतर इट्स लागेल का, नाही लागणार, कारण थर्ड पर्सन सिंग्युलर असेल प्रेझेंट टेन्समध्ये
तरच, म्हणजे ही शी इट असेल, सिंग्युलर असेल तरच इट म्हणजे कुठल्याही वर्बला एस किंवा ES हा सफिक्स लागतो, म्हणजे हे आन्सर सुद्धा रॉंग आहे. देन थर्ड आन्सर, द मंकीज आर इटिंग बनानाज. मंकीज बनानाज खात आहेत, हे वाक्य असू शकतं. आणि 4 काय आहे, द मंकीज विल बी इटिंग बनानाज. ऑप्शनमध्ये आपल्याला काय दिसते, पिक्चरमध्ये मंकीज खात आहेत, म्हणजे काय येणार आहे, हा प्रेझेंट टेन्समधला सेंटेन्स आहे. मग इथे प्रेझेंट टेन्समधलं कोणतं आहे, द मंकीज आर इटिंग बनानाज, मीन्स दिस इज द करेक्ट आन्सर. थर्ड आन्सर इज द राईट ऑप्शन. So what you will do, you will darken the third sentence. Understood? In this way you will solve this question. So as a homework you will solve page number 81 and 82 today, and you will submit this homework as early as possible. Thank you for watching. Bye bye.